सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद। ओळख लपवण्यासाठी आरोपीने बदलले होते कपडे। सैफ अली खान हल्ला प्रकरणी 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती तर शाहिद या आरोपीची वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी। शाहरुख खानच्या घराची रेकी करणाऱ्याचा सीसीटीव्ही समोर तर 14 जानेवारीला रात्री 2:45 वाजता शाहरुखच्या घराची देखील करण्यात आली रेकी। मराठवाड्यामध्ये गावठी कट्टे विक्रीचं रॅकेट खंडणी आणि इतर गुन्ह्यांसाठी गावठी कट्ट्यांचा वापर। बीडमधील गावठी कट्ट्यांचा विषय आता चव्हाट्यावर। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उद्या केस कोर्टात हजर करणार। धनंजय देशमुख केस कोर्टामध्ये जबाब देणार। शेतकऱ्यांसाठीच्या कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता। डीबीटी योजना का बंद केली? नागपूर खंडपीठाचा राज्य सरकारला सवाल। याच वेळी पोलीस कारवाई झाली असती तर आज माझा भाऊ जिवंत असता, तो वाचला असता। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची खंत। आंबेडकरी अनुयायांचा परभणी ते मुंबई लॉंग मार्च। सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी। दिल्ली विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर। अजित पवार यांच्याकडून 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंची संजय राऊतांच्या विरोधात भूमिका। पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे। नाराजीवर पक्षश्रेष्ठी विचार करतील, वसंत मोरेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।